हा आहे पार्ट 4 वाला ब्लॉग। तर मित्रांनो, त्यानंतर नाही का काही दूर चालल्यावर आम्हाला दिसला एक ॲटो। काकांना म्हटलं चला एअरपोर्टपर्यंत, आणि एअरपोर्ट होतं 8 किलोमीटर। ॲटोवाल्या काकांना तर माहीत होतं की यांच्याकडून इतकं चालणं होणार नाही, म्हणून ॲटोवाल्या काकांनी बरोबर 500 रुपये सांगितले। फायदा उचलला आमचा, पण उपाय नसल्यामुळे आम्हाला ॲटोमध्ये बसून जावं लागलं। मग आम्ही निघालो, आणि त्यानंतर फायनली इतकं चालल्यावर, इतकं संघर्ष केल्यावर आम्ही पोहोचलो एअरपोर्टवर। आणि मग बडे पप्पा आणि दादाला शोधलं। त्यानंतर बडे पप्पा आणि दादा भेटले। त्यानंतर इतकं चांगलं वाटलं ना की खूप जास्त। आणि हा जो ब्लॉग आहे ना तो काही इथेच संपणार नाही आहे, कारण की घरी जाताना सुद्धा आमची इतकी पंचायत झाली ना की पार्ट 5 वाला ब्लॉग तर तुम्हाला पाहावाच लागेल। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फॅमिली फोटो काढला, कारण की आठवण असली पाहिजे म्हणून। आणि माहिती आहे का, हा नागपूरला यायचा प्रवास आम्हाला नेहमीच आठवण राहणार आहे। हे आमचं पैदल चालणं, रात्री 3 वाजता प्रवास करणं, याआधी मी कधीच एवढा रात्री प्रवास केला नसेल, पहिल्यांदा केला आहे। आणि मग त्यानंतर बडेपप्पा प्लेनमध्ये बसेपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो, कारण की एअरपोर्टवर इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं की तिथेच थांबून जावं। मग बडेपप्पांनी प्लेनमध्ये बसून आम्हाला केला व्हिडिओ कॉल। मग आम्ही सगळेच जण मस्तपैकी व्हिडिओ कॉलवर बोललो बडेपप्पासोबत। आणि इतक्या वेळ एअरपोर्टवर थांबून भयंकर भूकसुद्धा लागली होती। मग आम्ही थोड्या वेळ थांबलो, आणि मग एअरपोर्टवरच केला आम्ही नाश्ता। बडी मम्मीने घरूनच चिवडा, चकली, केळं वगैरे सगळंच काही आणलं होतं इथे नाश्ता करायला। आणि मित्रांनो, ह्या नागपूर एअरपोर्टचा ब्लॉग मी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 अपलोड केला आहे आपल्या चॅनेलवर। तर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, कारण की ते पण ब्लॉग खूप छान आहे। मग बडी मम्मीने आणि मम्मीने सगळ्यांना प्लेटमध्ये नाश्ता काढून दिला। मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला। तुम्ही पण या आमच्यासोबत नाश्ता करायला। त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं आमच्या गाडीपर्यंत। तर कसं जायचं, तर इथे बडे मम्मी, पप्पा आणि मम्मी ॲटोवाल्या काकांसोबत बोलत होते की किती पैसे घेणार म्हणून। यानंतरचा जो व्हॉइस ओव्हर आहे ना, ते करायची इच्छा आहे माझ्या भावाची, क्षितिजची। हॅलो मित्रांनो, त्या ॲटोवाल्या काकांनी खूप पैसे सांगितले होते। मग आम्ही पैदल निघालो। मग चालता चालता थकलो तर एका जागी बसलो। यानंतर काय झालं ते बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजेच पार्ट 5 ब्लॉगमध्ये। आणि माझ्या हर्षद ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।